नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण 5वी शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता या विषयातील दिशा हा महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. दिशा या घटकाची संपूर्ण माहिती व यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न व त्यांचे संपूर्ण स्पष्टीकरण आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, दिशा हा घटक आपण अभ्यासनापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिशा हा घटक नवोदय, शिष्यवृत्ती तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त घटक आहे. दिशा या घटकाला व्यवहारात अतिशय महत्त्व आहे. आपल्याला एखाद्या गावाला जायचे असेल तर गावचा रस्ता दिशा माहीत असणे गरजेचे आहे. तरच आपण योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचू शकतो. म्हणजे पहा, जर आपल्याला त्या गावचा रस्ता आणि दिशा माहीत असेल तरच तिथं पोहोचू शकतो. अन्यथा आपण योग्य ठिकाणी पोहोचू शकणार नाही. म्हणून दिशेला व्यवहारामध्ये अतिशय महत्त्व आहे. आता तुम्हा सर्वांना माहितीच आहे की सूर्य ज्या दिशेला उगवतो ती असते पूर्व दिशा आणि सूर्य ज्या दिशेला मावळतो ती असते पश्चिम दिशा. बघा, सूर्य उगवतो ती पूर्व दिशा आणि सूर्य मावळतो ती असते पश्चिम दिशा. आता पहा, आपल्याला माहिती आहे सूर्य उगवणारी दिशा पूर्व आणि सूर्य मावळणारी दिशा पश्चिम. म्हणजे मुलांनो, एवढं जरी आपल्याला माहिती असेल तरी सुद्धा आपल्याला इतर दिशा समजतात. आता पहा, एखाद्या अनोळखी ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला दिशा समजण्यासाठी मग सूर्य कोणत्या दिशेला उगवतो, सूर्य कोणत्या दिशेला मावळतो असा विचार करावा लागतो. पण जर अनोळख्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जर दिशा समजायच्या असतील तर आपण कागदावरची दिशा लक्षात घ्यायची. आता पहा, इथं मी एक दिशाचक्र काढलेले आहे. असं दिशाचक्र आपण कागदावर काढायचं आणि दिशा समजून घ्यायची. म्हणजे बघा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असं दिशाचक्र अनोळख्या ठिकाणी गेल्यानंतर दिशा समजण्यासाठी आपल्याला कागदावर काढावं लागतं. मगच आपल्याला दिशा समजते. आता पहिल्यांदा आपण मुख्य दिशा कोणत्या आहेत त्या समजून घेऊया. पहा, आपण जर एखाद्या ठिकाणी उभे असू तर आपल्या उजव्या हाताची असते पूर्व दिशा. बघा हा, लक्षात ठेवा, आपल्या उजव्या हाताची पूर्व दिशा असते आणि आपल्या डाव्या हाताची पश्चिम दिशा असते. आता आपल्या डोक्यावरची जी दिशा असते ना ती असते उत्तर दिशा आणि आपली जी खालची दिशा असते ती असते दक्षिण. पहा मुलांनो, आपल्या उजव्या हाताची पूर्व दिशा, आपल्या डाव्या हाताची पश्चिम दिशा, आपल्या डोक्यावरची उत्तर दिशा आणि खालची दक्षिण दिशा असते. आता ह्या सगळ्या घटकांचा वापर आपल्याला प्रत्यक्ष प्रश्न सोडवताना होतो. आपल्या समोर प्रश्न असतो, आपण जसं बसलो आहोत ना त्याच पद्धतीनं आपल्या उजव्या हाताची पूर्व दिशा समजायची, डाव्या हाताची पश्चिम दिशा समजायची,
डोक्यावरची उत्तर दिशा आणि खालची दक्षिण दिशा असं जर तुम्ही प्रत्यक्ष कृतीनिहाय लक्षात ठेवलं तर प्रश्न समजताना किंवा प्रश्न सोडवताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आता आपण मुख्य दिशा अभ्यासल्या. मुख्य दिशांच्या सोबत असतात त्या उपदिशा. त्या उपदिशा समजून घेऊ. मुख्य दिशा तुम्ही समजून घेतल्या. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आता उपदिशा कोणत्या असतात पहा. बघा मुलांनो, पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये येते ती असते आग्नेय आणि उत्तर आणि पश्चिम यांच्यामध्ये येते ती असते वायव्य. बघा, दक्षिण आणि पश्चिम या दोन मुख्य दिशांच्या मध्ये येते ती नैऋत्य आणि उत्तर व पूर्व या दोन दिशांच्या मध्ये येते ती ईशान्य. मुलांनो पहा पुन्हा एकदा, पूर्व आणि दक्षिण या मुख्य दिशांच्या मध्ये येते आग्नेय. त्याच्यानंतर पश्चिम आणि दक्षिण या मुख्य दिशांच्या मध्ये येते नैऋत्य. पश्चिम आणि उत्तर या दोन मुख्य दिशांच्या मध्ये येते वायव्य आणि उत्तर व पूर्व या दोन मुख्य दिशांच्या मध्ये येते ईशान्य. म्हणजे पहा मुलांनो, उपदिशा कोणत्या आहेत त्या आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य अशा 4 उपदिशा असतात. मुख्य दिशा सुद्धा 4च आणि उपदिशा सुद्धा 4च असतात. आता बघा, आपण मुख्य दिशा व उपदिशा यामधील कोणांचा अभ्यास करू. पहिल्यांदा आपण मुख्य दिशांच्या मध्ये कोणते कोण असतात किंवा किती अंशाचा कोण असतो याचा अभ्यास पहिल्यांदा आपल्याला करावा लागेल. पहा मुलांनो, आता उत्तर आणि पूर्व ह्या दोन मुख्य दिशांचा जर आपण विचार केला तर लक्षात ठेवा, दोन मुख्य दिशांच्या मध्ये 90 अंशाचा कोन असतो, म्हणजेच काटकोन असतो. कोणत्याही दोन मुख्य दिशा घ्या, त्यांच्यामध्ये मुलांनो काटकोनच येईल. जसे पूर्व आणि दक्षिण मध्ये पण 90 अंशाचा कोन होतो, दक्षिण आणि पश्चिम मध्ये पण 90 अंशाचा येतो आणि पश्चिम आणि उत्तर मध्ये 90 अंशाचा कोन येतो. म्हणजे पहा मुलांनो, कोणत्याही दोन मुख्य दिशेंच्या मध्ये 90 अंशाचा कोन असतो, त्याला आपण काटकोन असं म्हणतो. आणि हा जो नियम आहे ना, तो प्रत्यक्ष उदाहरण सोडवत असताना आपल्याला कृतीनिहाय वापरावा लागतो. कारण मुलांनो, उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळला, डावीकडे 2 वेळा काटकोनात वळला, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. आणि अशा वेळेला मुलांनो, तुम्हाला मुख्य दिशांच्या मध्ये होणारा कोन हा माहिती असावा लागतो. आणि म्हणून मुलांनो, आपण इथे मुख्य दिशांच्या मध्ये जो कोन होतो त्याचा अभ्यास केला. नेहमी एक वाक्य मी पुन्हा एकदा सांगते, दोन कोणत्याही मुख्य दिशांच्या मध्ये 90 अंशाचा कोन होतो. आता पहा, 90 90 90 90 4 वेळा 90 आले म्हणजे 360 अंशाचा कोन तिथं पूर्ण होतो. पहा, कळालं का तुम्हाला? म्हणजे लक्षात ठेवा, कोणत्याही दोन मुख्य दिशांच्या मध्ये 90 अंशाचाच कोन असतो, ज्याला आपण काटकोन म्हणतो. आता मुलांनो, आपण मुख्य दिशांच्या मध्ये किती अंशाचा कोन होतो हे अभ्यासलं. आता आपण ज्या उपदिशा मागे शिकलो आहोत ना,
त्यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो याचा अभ्यास करूया। आता उपदिशा तुम्हाला माहितीच आहेत, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि तो ईशान्य। या 4 उपदिशांच्या मध्ये किती अंशाचे कोन होतात, प्रत्येकी 2-2 उपदिशांच्या मध्ये, याचा अभ्यास आपण करणार आहोत। सर्वप्रथम वायव्य आणि ईशान्य। मुलांनो, एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, वायव्य आणि ईशान्य या 2 उपदिशांच्या मध्ये 90 अंशाचा कोन होतो। त्याच पद्धतीनं ईशान्य आणि आग्नेय या 2 उपदिशांच्या मध्येही 90 अंशाचाच कोन होतो। त्याच्यानंतर आग्नेय आणि नैऋत्य यामध्ये सुद्धा 90 अंशाचाच कोन होतो आणि त्यानंतर नैऋत्य आणि वायव्य मध्ये सुद्धा 90 अंशाचाच कोन होतो। मुलांनो, लक्षात ठेवा, जसं मुख्य दिशांच्या वेळी आपण एक वाक्य लक्षात ठेवलं होतं, जसं 2 मुख्य दिशांच्या मध्ये 90 अंशाचा कोन होतो, त्याच पद्धतीनं कोणत्याही 2 मुख्य दिशांच्या मध्ये 90 अंशाचाच कोन होतो। जसं वायव्य ईशान्य 90 अंशाचा कोन, ईशान्य आग्नेय 90 अंशाचा कोन, आग्नेय नैऋत्य 90 अंशाचा कोन आणि नैऋत्य वायव्य 90 अंशाचा कोन। या सगळ्या घटकांचा उपयोग आपल्याला प्रत्यक्ष गणित सोडवताना होणार आहे। म्हणून एक वाक्य नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, मुख्य दिशांच्या मध्ये सुद्धा पहा, कोणत्याही 2 मुख्य दिशांच्या मध्येही 90 अंशाचा कोन होतो, तो असतो काटकोन। तसेच कोणत्याही 2 मुख्य दिशांच्या मध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन होतो। मगापासून आपण मुख्य दिशांच्या मधले कोन पाहिले, उपदिशांच्या मधले कोन पाहिले। आता मुख्य दिशा आणि उपदिशा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो याचा अभ्यास करूया। आता पहा, मुख्य दिशा कोणत्या आहेत आणि उपदिशा कोणत्या आहेत हे तुम्हाला माहितीच आहे। बघा, आपण एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा घेऊयात। इथे आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे, उत्तर आणि ईशान्य। उत्तर ही मुख्य दिशा आणि ईशान्य ही आपली झाली उपदिशा। या उत्तर आणि ईशान्य म्हणजे मुख्य दिशा आणि उपदिशेमध्ये या 45 अंशाचा कोन होतो। म्हणजे पहा, एक इथं गोष्ट लक्षात ठेवा, उत्तर आणि पूर्व मध्ये तुम्ही जर विचार करायला गेला तर 90 अंशाचा असतो आणि उत्तर आणि ईशान्य मध्ये मात्र 45 अंशाचा कोन होतो। 90च्या निम्मा असतो तो कोन। म्हणजेच पहा, इतर ज्या आणखी उपदिशा आणि मुख्य दिशा आहेत यांच्यामधीलही कोनाचा अभ्यास करू। पहा, पूर्व आणि आग्नेय दिशा यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन होतो। दक्षिण आणि आग्नेय दिशा यांच्यामध्ये सुद्धा 45 अंशाचा कोन होतो। तसेच पूर्व आणि ईशान्य दिशा यांच्यामध्ये सुद्धा 45 अंशाचा कोन होतो। तसेच उत्तर आणि वायव्य दिशा यांच्यामध्ये सुद्धा 45 अंशाचा कोन होतो। मुलांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागतं, कारण उदाहरणे सोडवताना याचा आपल्याला उपयोग होतो। पहा, कोणतीही एक मुख्य दिशा घ्या आणि कोणतीही एक उपदिशा घ्या, या 2 उप आणि मुख्य दिशांच्या मध्ये लगतच्या ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल। कोणती म्हटलं मी, उत्तर आणि खाली आग्नेय घेतलं नाही, 45 अंशाचा कोन होत नाही। लगतची एक म्हणजे पहा, मुख्य दिशा आणि तिच्या लगतची उपदिशा। बघा, मुख्य दिशा
आणि तिच्या लगतची उपदिशा यांच्यामध्ये 45 अंशाचाच कोन होतो आणि ही गोष्ट तुम्हाला उदाहरण सोडवताना वापरावीच लागते. आता तुम्ही दिशा आणि त्याचबरोबर उपदिशा यांच्यामधील कोणांचा अभ्यास केला. आता आपण विरुद्ध दिशांची माहिती घेऊया. आता विरुद्ध म्हणजे काय? एकमेकांच्या समोरच्या दिशा. आपल्या समोर एखादा विद्यार्थी उभा असेल तर तो आपल्या विरुद्ध उभा आहे असं आपण म्हणतो. आता इथं पाहूयात विरुद्ध दिशा नेमक्या कोणत्या आहेत. पहा मुलांनो, विरुद्ध दिशांच्या ह्या 4 जोड्या आहेत. कोणत्या ते पाहूया. पहिली जोडी येते पूर्व पश्चिम, दुसरी जोडी येते उत्तर दक्षिण, तिसरी जोडी येते आग्नेय वायव्य आणि चौथी जोडी येते नैऋत्य ईशान्य. म्हणजे मुलांनो, विरुद्ध दिशांच्या जोड्या ह्या 4 आहेत. त्या म्हणजे पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, आग्नेय वायव्य आणि चौथी नैऋत्य ईशान्य. ह्या सगळ्या विरुद्ध दिशांच्या जोड्यांचा उपयोग किंवा याची माहिती आपल्याला उदाहरणं सोडवताना उपयुक्त असते. त्यामुळे तुम्ही विरुद्ध दिशांच्या जोड्या लक्षात ठेवा. आता आपण दिशा या घटकावरील काही उदाहरणे सोडवताना आपल्याला काही बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. पहा, आता बघूयात त्या कोणत्या आहेत त्या. बघा, एक पहिली गोष्ट मुलांनो लक्षात ठेवा. घटीवत वळणे. तुम्हाला उदाहरणात एक शब्द वापरला जातो, घटीवत वळला. आता घटीवत वळणे म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. म्हणजे मुलांनो उजवीकडे वळणे. बघा, घटीवत वळणे म्हणजे काय? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच उजवीकडे वळणे. तसं आकृतीत तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे प्रतिघटीवत वळणे. म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळणे म्हणजेच डावीकडे वळले. पहा मुलांनो, पुन्हा एकदा, घटीवत वळणे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच उजवीकडे वळणे आणि प्रतिघटीवत वळणे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने डावीकडे वळणे. आणि घटीवत वळणे आणि प्रतिघटीवत वळणे ह्या 2 संकल्पना आत्ताच समजून घ्या. कारण उदाहरण सोडत असताना आपला गोंधळ होतो. घटीवत कुठे, प्रतिघटीवत कुठे, यामुळे आपण ह्या संकल्पना आत्ताच समजून घ्या. घटीवत वळणे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, प्रतिघटीवत वळणे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, उजवीकडे वळणे घटीवत वळणे आणि डावीकडे वळणे म्हणजे प्रतिघटीवत वळणे. आता दुसरा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. जी बाब तुम्हाला उदाहरण सोडवताना लक्षात ठेवणं गरजेचं असतं म्हणजे कोणताही प्रश्न प्रश्नपत्रिकेत येऊ दे, त्या प्रश्नाचं उत्तर काढताना पहिल्यांदा कच्चं काम करून घ्यावं. कारण मी मागही तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या उजव्या हाताची असते पूर्व दिशा, आपल्या डाव्या हाताची असते पश्चिम दिशा, पायाकडील असते दक्षिण दिशा आणि डोके उत्तर दिशा दर्शवतो. या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तसं उदाहरणात सांगितल्या पद्धतीनं एका कागदावरती कच्चं काम करून घ्या आणि मगच उदाहरणं सोडवा. मुलांनो, कच्चे काम केल्याशिवाय दिशा या घटकावरील एकही प्रश्न तुम्ही सोडवू नका. कागदावरती कच्चं काम करा आणि मगच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचा.
मुलांनो, आपण दिशा या घटकाची प्राथमिक माहिती घेतली. आता या माहितीचा वापर करून उदाहरणे कशी सोडवायची ते समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 1. शैलेश सूर्यास्त पाहत उभा आहे. तो उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल? पहा मुलांनो, शैलेश सूर्यास्त पाहत उभा आहे. तो उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळलेला आहे, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल हे आपल्याला काढावयाचे आहे. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, सगळ्यात पहिल्यांदा कच्चे काम करायचे. आता कच्चे काम करत असताना तुम्ही आपण दिशाचक्र काढून घ्यायचं. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. बघा, शैलेश सूर्यास्त पाहत उभा आहे. तुम्हाला माहितीच आहे, सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो? तो पश्चिमेला. म्हणजे त्याचे तोंड कुणीकडे असणार? पश्चिम दिशेला. कारण सूर्यास्त पश्चिमेला होतो. आणि तो त्यानंतर 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळला. त्याची उजवी बाजू म्हणजे उत्तरेकडची बाजू येणार. पहा, आकृतीत दाखवलेल्या पद्धतीनं पहिल्यांदा पहिल्या वेळेला ज्यावेळी तो काटकोनात वळेल त्यावेळेला त्याचं तोंड उत्तरेला होणार, आणि दुसऱ्या वेळेला ज्यावेळी तो काटकोनात वळेल त्यावेळेला त्याचं तोंड कुणीकडे होणार? पहा, तर पूर्वेला. म्हणजे पहा, शैलेश 2 वेळा काटकोनात वळल्यानंतर त्याचे तोंड पूर्व दिशेला येईल. प्रश्न क्रमांक 2. राज सूर्योदय पाहत आहे, तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? राज सूर्योदय पाहायला लागलेला आहे आणि त्याच्या डाव्या हाताची दिशा आपल्याला काढायची आहे. मुलांना पहा, गणित वाचत वाचतच आपण काय करायची? आकृती काढायची. पहा, पहिल्यांदा आपण दिशाचक्र काढून घ्यायचं. ज्या पद्धतीनं अधिकचं चिन्ह काढून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. बघा, राज हा सूर्योदय पाहत आहे, म्हणजे राजचं तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्व दिशेला. कारण सूर्योदय हा पूर्व दिशेला होतो. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे? त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? म्हणजे त्याची डावी बाजू ही वरची बाजू असेल, ती असेल उत्तर दिशा. म्हणजेच मुलांनो, राजच्या डाव्या हाताची दिशा ही उत्तर दिशा असेल. प्रश्न क्रमांक 3. साक्षी उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. ती उजव्या बाजूस 45 अंश कोनात वळली तर तिचे तोंड कोणत्या दिशेला होईल? बघा मुलांनो, साक्षी कुणीकडे तोंड करून उभी आहे? उत्तरेकडे. प्रश्न पहिल्यांदा समजून घ्यायचा हा. ती उजव्या बाजूस 45 अंशात वळली तर तिचे तोंड कोणत्या दिशेला येईल असं विचारलेलं आहे. पहा, मी नेहमी सांगते, कच्चं काम करायचं. अगोदर दिशाचक्र काढून घेतलं. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. साक्षीचं तोंड कुणीकडे आहे? उत्तरेकडे. साक्षी उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. आता तिच्या उजव्या हाताला ती 45 अंशात वळते. तुम्ही फक्त अंदाज करा. साक्षीचं तोंड जर उत्तरेला असेल तर तिचा उजवा हात कोणत्या बाजूला असेल? तर पूर्वेकडं. पूर्वेकडच्या बाजूला ती 45 अंशात वळलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, 45 अंशात वळलेली आहे म्हणजे तिचं तोंड ईशान्येकडे होणार. मागं आपण शिकलेलो आहोत, उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा म्हणजे एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा, यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन होतो. म्हणून मुलांनो, साक्षीचं तोंड
ईशान्येकडे होईल. प्रश्न क्रमांक 4. राम 6 वेळा स्वतःभोवती उजवीकडे काटकोनात वळला, तेव्हा त्याचे तोंड दक्षिणेला होते. तर सुरुवातीला त्याचे तोंड कोणत्या दिशेला होते? पहा मुलांनो, राम हा 6 वेळा स्वतःभोवती उजवीकडे काटकोनात वळलेला आहे. शेवटी त्याचं तोंड कुणीकडे आलेलं आहे? दक्षिणेला. तर सुरुवातीला त्याचं तोंड कोणत्या दिशेला होतं ती दिशा आपल्याला काढावयाची आहे. राम 6 वेळा उजवीकडे वळल्यानंतर तोंड आलं दक्षिणेला. बघा, पहिल्यांदा आलं तोंड, 6 वेळा वळल्यानंतर दक्षिणेला त्याचं तोंड आहे. आता पहा, आता काय करायचं? जसं तो 6 वेळा उजवीकडे काटकोनात वळलेला आहे तेव्हा त्याचं तोंड दक्षिणेला आलेलं आहे. म्हणजे मुलांनो, त्याचं सुरुवातीला त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल याचं जर उत्तर काढायचं असेल तर दक्षिण दिशेच्या मागे 6 वेळेला आपल्याला 6 वेळा त्याला वळवावं लागेल. म्हणजे त्याचं सुरुवातीचं तोंड येणार आहे. पहिल्यांदा दक्षिणेपासून पाठीमागे गेलो काटकोनात, पूर्वेकडे एकदा तो वळला, किती अंशात? 90 अंशात. पुन्हा दुसऱ्यांदा वळला पूर्व ते उत्तर 90 अंशात, 2 वेळा झाला. आता तिसऱ्या वेळेला उत्तरेपासून पश्चिमेकडे 90 अंशात वळला. त्याच्यानंतर पुन्हा पश्चिम पासून दक्षिणेकडे 90 अंशात वळला. हे सगळं त्याच्यानंतर पुढे पहा, दक्षिणेपासून पूर्वेकडे पाचव्यांदा तो वळणार 90 अंशामध्ये आणि त्याच्यानंतर पूर्वेकडून उत्तरेपर्यंत जाताना तो 6व्या वेळेला वळणार 90 अंशात. मुलांनो, इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचं तोंड 6 वेळा वळल्यानंतर उजवीकडं काटकोनात वळल्यानंतर दक्षिणेला आलं. पण आपण ज्याही मागं वळत जाऊ ना त्यावेळेला आपण उजवीकडं वळवायचं नाही. त्यावेळेला आपल्याला डावीकडं त्याला वळवावं लागेल. तेव्हा त्याचं सुरुवातीला तोंड कोणत्या दिशेला असेल हे काढता येईल. म्हणजे पहा मुलांनो, राम हा 6 वेळा स्वतःभोवती उजवीकडे काटकोनात वळल्यानंतर जर त्याचं तोंड दक्षिणेला येत असेल तर सुरुवातीला त्याचं तोंड हे उत्तरेला असणार आहे. तरच त्याचं 6 वेळा उजवीकडे काटकोनात वळल्यानंतर तोंड दक्षिणेला येईल. प्रश्न क्रमांक 5. सोबतच्या आकृतीत अ पासून ब पर्यंत येताना राहुलचे तोंड पूर्वेकडे किती वेळा होईल? पहा मुलांनो, अ पासून ब पर्यंत जाताना राहुलचे तोंड पूर्वेकडे किती वेळा होईल असं विचारलेलं आहे. यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिशाचक्र काढून घ्यावं लागेल आणि ते मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. पहा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर याप्रमाणे दिशाचक्र काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अ पासून राहुल जायला सुरुवात केली कुठे? ब कडे. त्यावेळेला राहुलचं तोंड पूर्वेकडे किती वेळेला होईल? म्हणजे पहा, त्याची दिशा ही पूर्वेकडे होण्यासाठी म्हणजे तोंडाची दिशा पूर्वेकडे होण्यासाठी पूर्व राहुल जाणार कसा? पहा, पूर्व दक्षिण म्हणजे ही पहिली वेळ झाली. पहा, त्याच्यानंतर पुन्हा तो कुठं आला? खाली दक्षिणेला. पुन्हा पूर्वेला गेला. त्यानंतर पुढे खाली आला दक्षिणेला. पुन्हा गेला पश्चिमेकडे चेहरा आला. पुन्हा खाली तोंड त्याचं दक्षिणेला. त्याच्यानंतर पूर्वेला. त्याच्यानंतर खाली त्याचं तोंड येईल दक्षिणेला. पुन्हा वळल्यानंतर त्याचं तोंड येईल पश्चिमेला. अशा पद्धतीनं अ पासून ब पर्यंत जाताना त्याचे तोंड पूर्वेकडे 3 वेळेला होईल.
प्रश्न क्रमांक 6. सोबतच्या आकृतीत रेश्मा घरापासून शाळेकडे चालत निघाली तर तिचे तोंड किती वेळा दक्षिणेकडे होईल? बघा मुलांनो, रेश्मा घरापासून शाळेकडे चालत निघालेली आहे आणि तिचं तोंड दक्षिणेकडे किती वेळेला होईल हे आपल्याला काढावयाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगितल्या पद्धतीनं दिशाचक्र काढून घ्यायचं. आता पहा, रेश्मा घरापासून सुरुवात करेल. ज्यावेळी ती घरापासून शाळेकडे जायला निघेल, सुरुवातीला तिचं तोंड हे पूर्वेला असणार आहे. पहिल्यांदा पूर्वेला, त्याच्यानंतर ती खाली आली म्हणजे खाली जाणार तिचं दक्षिणेकडे तोंड येणार. म्हणजे जिथं जिथं खालच्या दिशेला तिचा चेहरा येईल किंवा तिचं तोंड येईल त्यावेळेला ती दक्षिणेकडे चालत जात असते. म्हणजे पहा किती वेळा येतं ते. तर त्यावेळेला बघा, सुरुवातीला पूर्व दक्षिण, पूर्व दक्षिण, पुन्हा पश्चिमेला चेहरा होईल. त्यानंतर पुन्हा खाली तिचा दक्षिणेला, पुन्हा इकडं पूर्वेला, पूर्वेला गेल्यानंतर पुन्हा ती वळते काटकोनात आणि खाली दक्षिणेला तोंड येईल. त्याच्यानंतर पुन्हा पश्चिमेला ती काटकोनात वळल्यानंतर त्याच्यानंतर ती दक्षिणेला काटकोनात वळेल, पुन्हा ती पूर्वेकडे वळेल आणि पुन्हा खाली काटकोनात वळल्यानंतर दक्षिणेकडे तोंड येईल. त्याच्यानंतर पुन्हा काटकोनात वळल्यानंतर तिचे तोंड पश्चिमेला येईल आणि पुन्हा काटकोनात वळल्यानंतर तिचे तोंड दक्षिणेला येईल. म्हणजे पहा की तिचे किती वेळा तोंड दक्षिणेला येईल. आकृतीत दाखवलेला आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे पहा, रेश्मा घरापासून शाळेकडे जात असताना तिचे तोंड 7 वेळा दक्षिणेला येईल. प्रश्न क्रमांक 7. शिवराज घरापासून उत्तरेला 5 किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत गेला. तिथून उजवीकडे काटकोनात वळून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मंदिरात गेला. पुन्हा उजवीकडे काटकोनात वळून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेतात गेला तर घर व शेत यातील अंतर किती? पहा मुलांनो, गणित वाचत वाचतच आपण आकृती काढायची. सुरुवातीला दिशाचक्र काढून घेतलं. आता पहा, शिवराज घरापासून उत्तरेला किती किलोमीटर गेलेला आहे? 5 किलोमीटर. बघा, आकृती मी काढत आहे. 5 किलोमीटर अंतरावरती गेला. तिथून पुन्हा उजवीकडं काटकोनात वळला आणि 3 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या मंदिरात गेला. आता पुन्हा तो उजवीकडे काटकोनात वळून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेतात गेला. आता तुम्हाला काय विचारलेला आहे पहा, घर व शेत यातील अंतर किती? बघा मुलांनो, घरापासून शेतापर्यंत जात असताना तुमच्या लक्षात आलं असेल तो काटकोनात वळत गेलेला आहे. आणि ज्या वेळेला घर ते शेत यामधील अंतर आपण काढतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल ती पूर्ण आकृती आपण केली की तिथं आयत तयार होतो. आयताकृती तिथं तयार होते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आयताच्या नियमानुसार आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? समान असतात. इथं घर आणि शाळा 5 किलोमीटर, तसंच शेत आणि मंदिर सुद्धा 5 किलोमीटर अंतर. त्याच पद्धतीनं शाळा आणि मंदिर अंतर जर 3 किलोमीटर असेल तर मुलांनो घर आणि शेत यामधील सुद्धा अंतर 3 किलोमीटर असणार आहे. म्हणून घर व शेत यामधील अंतर 3 किलोमीटर होईल. प्रश्न क्रमांक 8. एक व्यक्ती पश्चिमेला
2.5 मीटर चालत गेली. नंतर ती व्यक्ती डावीकडे वळून 4 मीटर चालत गेली व नंतर परत डावीकडे वळून 2.5 मीटर अंतरावरती गेली. तर ती व्यक्ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल? पहा मुलांनो, गणित वाचत वाचतच आपण आकृती काढूया. सगळ्यात पहिल्यांदा दिशाचक्र काढून घ्यायचं. एक व्यक्ती पश्चिमेला 2.5 मीटर अंतरावरती गेलेली आहे. पश्चिमेला ती 2.5 मीटर अंतरावर गेली. नंतर ती डावीकडे वळली, म्हणजे तिची डावी दिशा ही खाली दक्षिणेकडे येणार आहे. डावीकडे वळल्यानंतर ती 4 मीटर चालत गेली. नंतर पुन्हा डावीकडे म्हणजे आतल्या बाजूला पुन्हा ती वळून 2.5 मीटर अंतरावरती गेलेली आहे. आता ती व्यक्ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल? पहा मुलांनो, जर ही आकृती पूर्ण केली त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल ती आकृती आयताकृती होईल. आणि आयताच्या नियमानुसार आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान असतात. पहा, 2.5 मीटर वरच्या बाजूला, खालच्या बाजूलाही 2.5 मीटर. तसंच 4 मीटर अंतर ती चालत गेलेली आहे. त्याच्या समोरची बाजू, समोरचं अंतर सुद्धा मुलांनो 4 मीटरच येणार. म्हणून ती व्यक्ती मूळ ठिकाणापासून 4 मीटर अंतरावरती असेल. प्रश्न क्रमांक 9. आराध्याला घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी किती वेळा उजवीकडे वळावे लागेल? पहा मुलांनो, आता आकृती दिलेली आहे. आराध्याचं घर. आराध्याला घरापासून शाळेपर्यंत किती वेळा उजवीकडे वळावे लागेल? आता तुम्ही आराध्याचं घर जिथं आहे तिथं समजा स्वतःला तुम्ही जर तुम्ही त्या ठिकाणी आराध्या उभी आहे असं गृहीत धरलं तर आराध्याची उजवी बाजू कोणती येणार? पहा, तर खालची बाजू येणार. म्हणून मुलांनो, इथे एक नियम लक्षात ठेवायचा. जिथं जिथं बाहेरील बाजूला कोण झालेले आहेत तेवढे कोण मोजायचे. आता पहिला कोण मी दाखवलेला आहे 1, नंतर इथे एक येणार 2, त्याच्यानंतर पुढे 3, त्याच्यानंतर इथे एक येणार 4, पुन्हा 5 वेळा, इथं 6 वेळा, 7 वेळा, ह्याच्यानंतर 8 वेळा. म्हणजे पहा, बाहेरील बाजूला कोण जिथं येतात तिथं ती उजवीकडं वळलेली असणार आहे. आणि अशा पद्धतीनं जवळपास आराध्याला 8 वेळा उजवीकडं वळावे लागेल. मुलांनो, आता आपण दिशा या घटकावरती आधारित असणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह पाहिलीत. आता इतर काही आणखी उदाहरणे पाहायची आहेत, पण पुढील तासाला त्याची उदाहरणे पाहूयात. धन्यवाद.